नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती इयत्ता 5वी फेब्रुवारी 2026 ची प्रश्नपत्रिका आपल्यासमोर आहे. आज आपण या प्रश्नपत्रिकेतील जे ॲन्सर्स आहेत ते ॲन्सर आपण बघणार आहोत. पहिला पेपर झालेला आहे आज 11 ते 12:30 या वेळेमध्ये. आज दिनांक 22/2/2026 11 ते 12:30 या वेळेस झालेला पेपर सेट कोड बी आपण बघत आहोत. त्या अनुषंगाने आपण आपले जे बाकीचे पेपर आहेत ते तुम्ही बघू शकताय. विद्यार्थी मित्रांनो, पहिला 25 प्रश्नाचा विभाग 1 मराठीचा आहे. त्यात पहिला प्रश्न, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिलेले आहे? तर इथं स्वल्पविराम पर्याय क्रमांक 4 हा येणार आहे. दुसऱ्या ह्याच्यामध्ये पर्याय क्रमांक 3 दवंडीत पिटणे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 ते 5 साठी आपल्याला एक उतारा दिलेला आहे. त्या उतार्यावरचे काही प्रश्न आहेत. तर त्यातल्या प्रश्न क्रमांक 3 आहे त्याचा पर्याय क्रमांक 2. चित्राचे प्रदर्शन कोणत्या तारखेला भरणार आहे? 14 ऑगस्ट. पर्याय क्रमांक 4. वरील संवादाशी जुळणारे विधान पर्यायातून निवडा. शाळेत चित्रकला स्पर्धा भरणार आहे. पर्याय क्रमांक 4. सुमेधला क्रिकेट मॅच पाहता आली नाही म्हणून त्याला हायलाईट्स बघायचे होते, म्हणजे आपण त्याला क्षणचित्र म्हणतो. पर्याय क्रमांक 1. खालील अर्थाची म्हण पर्यायातून निवडा. दोन्ही बाजूंनी बोलणाऱ्या व्यक्तीला काही किंमत नसते. दुहेरी बोलाची कवडी मोलाची. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8. पाणी या शब्दाला अचूक शब्द अंबू. पर्याय क्रमांक 3. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी ब्रह्मभट. पर्याय क्रमांक 3. प्राणी आणि पिल्ले यांची अचूक जोडी लावलेला पर्याय शोधा. पर्याय क्रमांक 2 आहे अ 3 म्हैस रेडकू. ब 4 गाढव शिंगरू. क हत्ती त्याला पिल्लू आणि हरिण 4 त्याला पर्याय क्रमांक 2 शावक. इथं जोड्या ज्या विद्यार्थ्यांनी आधी सोडवले त्याच्या असल्यामुळं थोडीशी अडचण आहे. तर इथं पर्याय क्रमांक 2 लक्षात घ्या तुम्ही. सर्वात पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. पर्याय क्रमांक 1. अब्जावधी फुलांमध्ये ते 1 अब्ज खुलून दिसत होते. हे अब्ज हा जो शब्द वापरलेला आहे तो कमळासाठी वापरलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4. खालील वर्णांक्रमे योग्य शब्द असलेला पर्याय निवडा. कसर, कासरा, काळजी, कृत्रिम. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. पुढील जोडशब्द नसलेला पर्याय कोणता? दान, धर्म. ह्या 2 शब्द आहेत, दान, धर्म. फौज, फाटा. हेळसांड हा एकमेव सुट्टा शब्द आहे. धन, धान्य हे वेगवेगळे शब्द आहेत, म्हणून इथं पर्याय क्रमांक 3 सांगता येईल. आयुष्यभर बचत करून अखेरीस दत्तूने एक लहानसे सुंदर व शोभिवंत असे घर बांधले. लहानसे सुंदर व शोभिवंत टुमदार. पर्याय क्रमांक 3. किल्ले पर्यटनचा एक उतारा दिला आहे 16 ते 18 प्रश्नासाठी. किल्ले पर्यटन अंतर्गत किती किल्ल्यांना भेटी दिल्या? एकूण 6 किल्ल्यांना भेटी दिल्या आहेत. पर्याय क्रमांक 2. वरील बातमीत उल्लेख झालेले श्रीविकास नगरे हे कोण आहेत? नामवंत उद्योगपती. पर्याय क्रमांक 3. किल्ले पर्यटन उपक्रमाची सांगता कोणत्या दिवशी झाली? रविवारी. पर्याय क्रमांक 4. विमानातून प्रवास करताना कोणती गोष्ट दिसणार नाही? नदी. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी कोणते विधान कवितेतील वर्णनाशी जुळणारे नाही? पर्याय क्रमांक 3. विमान खोल पाण्यात पोहणाऱ्या माशाप्रमाणे आभाळातून चोहूबाजूने. प्रश्न क्रमांक 20 साठी बघा, थोडंसं कन्फ्युजन होतं इथं, पण विमान पांढऱ्या शुभ्र ढगांमधून प्रवास करते. पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द कवितेत आला आहे? विहग. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. सोनालीने आपल्या परसबागेत सोनटक्का, जाई, मोगरा, पारिजात या फुलझाडांसोबत रंगीत कारंजे देखील बसवले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक. वरील वाक्यातील नामाची संख्या दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. 7. पर्याय क्रमांक 4. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. अलगद, नियमित, तीक्ष्ण, हाहाकार. पर्याय क्रमांक 1 अलगद. बुलबुल पक्षाच्या सुरेल ताना मी शेवग्यामुळेच ऐकू शकले. खाली दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग पर्यायातून ओळखा. ताना पुढलिंगी. पर्याय क्रमांक 1. आणि शेवटचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या वाक्याचा काळ ओळखून त्याच काळाचे वाक्य असलेला पर्याय निवडा. राही पळत जाऊन गाडी पकडेल. सोहम चहा घेणार आहे. ही दोन्ही भविष्यकाळी वाक्य असल्यामुळे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, हा मराठी सेक्शन आहे. आता आपण गणित सेक्शन बघूया. गणितातला 26वा प्रश्न. अमोलने एक सायकल 7,980 रुपयास विकल्याने त्याला 1,050चा तोटा झाला. 1,050 त्यात मिळवल्यानंतर 9,030 रुपये मिळते. पर्याय क्रमांक 2. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे.
जर आयताची लांबी आणि रुंदी 18 आणि रुंदी 14 असेल तर चौरसाचे क्षेत्रफळ किती असेल? तर आपल्याला काय लक्षात घेता येते बघा, 18 आणि 32 ही अर्धपरिमिती झाली. पूर्ण परिमिती 64 म्हटल्यानंतर चौरसाची एक बाजू 16 होईल आणि 16चा वर्ग 256. पर्याय क्रमांक 1. खालील वजाबाकी चौकोन व त्रिकोणी जागी अनुक्रमे कोणते अंक येतील? तर तिथं अनुक्रमे 0 आणि 8 येतील. पर्याय क्रमांक 3 आपण इथं सोडवलेला आहे. तुम्ही पॉज करून व्हिडिओ बघू शकताय. 9 7 वजाबाकी करायची, 9 8 17 हातच्याला 1 आणि इकडं आपल्याला 0 घ्यावा लागत होता. ठीक आहे, तुम्ही ते ह्या उदाहरणावरून समजून घ्या. एका माध्यमिक विद्यालयात 924 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 207 विद्यार्थी बसने, 311 विद्यार्थी सायकलने आणि उरलेली पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात? तर विद्यार्थी पायी येतात 408. आपण ते सोडवलेलं आहे. जर तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर पॉज करून ते समजून घेऊ शकता. आकृतीमधील इष्टिकाची ती क्यू के एल आर ह्या पृष्ठभागाशी लगत नसलेला, तर हे जे आहेत PJMS पर्याय क्रमांक 1. 10,800 रुपये दशांश किमतीचे 6 दराने 1944 रुपयाचे सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील? 3 वर्षे लागतील. पर्याय क्रमांक 2. किसनरावांनी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिलपर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले तर त्यांना 3540 रुपये द्यावे लागले, तर दुधाचा दर 59 रुपये असेल. पर्याय क्रमांक 3. 711 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 307 येईल? 1677. पर्याय क्रमांक 3. 24,000, 23,750, 8,800, 825, 8,500, 8,500 ह्या सगळ्यांची बेरीज बरोबर 33,075 रुपये. पर्याय क्रमांक 1. एकक स्थानी 30 असलेल्या अंकांची 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 अंक असलेल्या 2 मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? तर 220. तर हा पर्याय क्रमांक 4 येईल इथं. 120 या संख्येच्या सर्व विभाजकांची संख्या किती? तर 120च्या सर्व विभाजकांची संख्या 8 आणि 8 16. पर्याय क्रमांक 1. खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक 1 2 3 4 5 6 7 7/15 आणि 7/15 किंमत येणारा अपूर्णांक जो आहे तो पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणून इथे योग्य पर्याय क्रमांक 2. 395.6 डेसिमीटर म्हणजे 0.3956 हेक्टोमीटर. पर्याय क्रमांक 4. जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या आणि प्रवास खर्च 500 रुपये लागला, म्हणजेच किती लागले? 8,250 रुपये लागले. एक खुर्ची 1600ला विकली, 16,85 म्हणजे त्याला 8,000 रुपये मिळाले. म्हणून वरचा जो आहे तो नफा म्हणजे 250 रुपये नफा. म्हणून पर्याय क्रमांक 4. एक आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1,050 चौरस मीटर आहे. भूखंडाची लांबी 30 मीटर असल्यास, भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? ह्याला आपण 30ने डिवाईड करता येईल. 3 त्रिक 9 म्हणजे 35 त्रिक 105 म्हणून पर्याय क्रमांक 1 35. रोमन चिन्हांकित 49 ही संख्या कशी लिहाल? XLIX. पर्याय क्रमांक 3. 42 आणि 43 साठी बघा, चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे द्या. मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या गणित, सामान्य विज्ञान आणि समाजशास्त्र आवडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येने कितीने जास्त आहे? आपण बघितलं तर 65 आणि 60 असे आकडे येत आहेत, म्हणून 5ने जास्त आहे. पर्याय क्रमांक 2. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? पर्याय क्रमांक 3 60. 15ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? आपल्याला 999 भागिले 15 केल्यानंतर 66 आकडा मिळतोय, तर आपल्याला तिथं पर्याय क्रमांक 1 घेता येईल. उत्तम आरोग्यासाठी विद्या रोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते, म्हणजे 1 तास 30 मिनटं. विद्या दररोज 1.25 तास योगासनं करते, फक्त 15 मिनटं ज्यादा विद्या करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ? एप्रिल महिन्यात 30 दिवस असतात, म्हणून 450 मिनटं. 450 मिनटं म्हणजे 7 तास 30 मिनटे. पर्याय क्रमांक 4. एक भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,250 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी ग्राहकास 52,500 रुपयास विकला, 52,500 रुपयास विकला, तर भ्रमणध्वनी विक्रेत्यास किती नफा झाला? ह्या दोघांची वजाबाकी 4250 म्हणजे 4,500 रुपये. 4,500 रुपये. पर्याय क्रमांक 1. 0 ते 9 मधील कोणतीही 5 अंक घेऊन मोठ्यात मोठी संख्या जिला 6ने निश्चित भाग जाईल, तर ती संख्या होईल 98,700
60 पर्याय क्रमांक 1. विश्वासकडील एका 20 रुपयाच्या नोटेच्या बंडलमध्ये 1 ते 85 आहेत, म्हणजे टोटल 85 नोट आहेत. 85 गुणिले 20 म्हणजे 1700 रुपये आहेत. त्यातले त्यानं 10 नोटा दिलेल्या आहेत. या बंडलमधील 36 ते 45 या क्रमांकाच्या नोटा त्याने मित्राला दिल्या, म्हणजे 36, 37, 38, 39, 40, 41, 42, 43, 44, 45 10 नोटा दिलेत, म्हणजे 200 रुपये दिले. मग त्याकडे 1500 रुपये शिल्लक राहिले. पर्याय क्रमांक 3. परिघावरील कोणतेही अयोग्य विधान निवडायचं. परिघावरील कोणतेही 2 बिंदू जोडणारा रेषाखंड जीवा बरोबर आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा व्यास असते. विधान बरोबर आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा काढता येतात. बरोबर आहे. एका वर्तुळातील सर्व जीवा समान लांबीच्या असतात. हे विधान चूक आहे आणि आपल्याला हेच उत्तर आपलं योग्य होईल. म्हणून इथं पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 33, 628, 36, 328, 32, 368, 38, 732, 38, 326 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या आणि मध्यभागी येणाऱ्या संख्येची निमपट आपण चढत्या क्रमाने मांडलेली बेरीज केली. 34,348. पर्याय क्रमांक 1. स्क्रीनशॉट बघून किंवा स्क्रीन थांबवून तुम्ही उत्तर बघू शकता जे काय असे दिले ते. पदावली सोडवायचे बघा. आधी भागाकार केला 2 गुणिले 2 4. 78मधून 7 गेले 70. 70 अधिक 4 बरोबर 74. पर्याय क्रमांक 2. 1 येण्यासाठी जर वरच्या अंशाची बेरीज करायची असेल तर इथं 7 असेल, इथं 7 असेल. 307 अधिक 407 बरोबर 707 बरोबर 1, म्हणून स्टारच्या जागी आपल्याला 7. पर्याय क्रमांक 2 घेता येईल. आयुष 1 मिनिटात 125 एका मिनिटात म्हणजे 60 सेकंद 125 मीटर धावतो. तर 500 125 दोन्ही 250 दोन्ही 500 म्हणजे 4 पट होईल. म्हणजे 4 मिनटं 4 मिनटं गुणिले 60 म्हणजे 6 चोक 24 240 सेकंद त्याला लागतील. पर्याय क्रमांक 4. एका गावात पुरुष स्त्रियांची संख्या 1400 आणि त्यात 560 पुरुष असतील तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येने किती जास्त असेल. आपल्याला काय करायचं, जे पुरुषांची संख्या आहे त्याची शेकडेवारी काढायची आहे. 560 भागिले 1400 गुणिले 100 चौचोक 56 40%. एका गावात 560 म्हणजे 40% पुरुष आहेत, म्हणजे उरलेले 60% असतील, म्हणजे 20%ने जास्त. पर्याय क्रमांक 4. एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घातले. 3 पदरी कुंपण घातले म्हणजे 1080 भागिले 3 म्हणजे 3 त्रिक 9 3 संग 18 360 शेतीची लांबी आहे. आणि लांबी दुप्पट आहे. दुप्पट म्हणले की एकाच 3 असतं, एकाच 2 असतं, म्हणून 3 भाग घालवायचा. 12 त्रिक 36 म्हणजे 120 मीटर रुंदी आणि 240 मीटर लांबी येईल. म्हणून पर्याय क्रमांक 2. 1 7 5 8 हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती. पर्याय क्रमांक 2. आता इथं 1 अंक 2 नोंदाचा वापरा म्हणले आणि 5 अंकी करायची संख्या दिलेली आहे 4. एकतर हा प्रश्न चुकीचा होईल किंवा प्रत्येक ह्याच्यामध्ये 2-2 अंक आलेत. त्या 2-2 अंकातून आपण त्यात योग्य पर्याय म्हणून डबल अंक जरी असला तरी मोठ्यात मोठी संख्या ही पर्याय क्रमांक 2ची आहे. 6 दशक 6 पंचे 30. दशकच्या 1 शून्य, शतकचे 2 शून्य म्हणून 300 शतक. 300 वरचे 2 शून्य म्हणून पर्याय क्रमांक 2. 30,05 वजा 11 वजा चौकट बरोबर 11,89.3. तर चौकटीची किंमत किती. पक्षांतर करून आपल्याला चौकटीची किंमत काढायची. चौकट इकडे येईल आणि 11,89 वजा होईल 1815.70. पर्याय क्रमांक 4. 4 तास 35 मिनिटं आणि 3 तास 25 मिनिटं किती होतील. 4 35 35 आणि 25 बरोबर 1 तास होईल. तो इकडं हातच्या घेतला. 4 आणि 4 8 तास. पर्याय क्रमांक 3. 5/9 3/7 6/13 2/3 या अपूर्णांकाचा योग्य क्रम. हे अपूर्णांक डेसिमलमध्ये मांडले. 0.55 0.42 0.46 0.66 त्यांना क्रम दिले 1 2 3 4. मग तो योग्य क्रम कुठला आहे 7 3. पर्याय क्रमांक 3. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली, म्हणजे 2 वाजून 15 मिनिटांनी संपली, तर ती मध्यान्हपूर्व 11:15ला सुरू होईल. पर्याय क्रमांक 4. जसं 7 दराने एका मुद्दलाचे 4 वर्षाचे सरळ व्याज 1540 रुपये आहे, तर मुद्दल किती असेल. तर मुद्दल किती असेल 5,500 रुपये. पर्याय क्रमांक 2. खालील आकृतीत होणारी विशाल कोणाची संख्या लघु कोणाच्या संख्येने किती जास्त आहे. पर्याय क्रमांक 1 14. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी होते. 98 0 भागिले 49 49 49 दोन्ही 98 0 49 दोन्ही 98 20,000 20. पर्याय क्रमांक 1. सानियाने दुकानातून 48 रुपये किलो घेतले. ते तांदूळ घेतले त्याचे 720. 42 रुपये किलोने 5 किलो साखर घेतली त्याचे 210. 170 रुपयाने 2 किलो शेंगदाणे घेतले त्याचे 340. 1270 रुपये झाले.
आणि दिलेले होते 500च्या 3 नोटा म्हणजे 1500 रुपये. 1500 वजा 1270 म्हणजेच 230 रुपये. पर्याय क्रमांक 1. 240चे 35%. 240 गुणिले 35 बरोबर 84. पर्याय क्रमांक 3. 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणले. ह्यांच्या फरकानं गुणलं तरी उत्तर मिळून जातं. 7 आणि 4 11. 35 चौक 140. पर्याय क्रमांक 2. 1 ते 100 मध्ये 5 अंक असलेल्या संयुक्त संख्या किती आहेत? 17. पर्याय क्रमांक 2. 42.25 या दशांश चिन्ह अपूर्णांकाचे योग्य पद्धतीने वापरून 45.25 दशांश. पर्याय क्रमांक 2. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार 35च्या सर्व विभागांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? 1177. पर्याय क्रमांक 1. 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार. 35चे विभाजक बघा इथं दिलेले आहेत. आपण 1 गुणिले 35, 5 गुणिले 35 ह्या सगळ्यांचा जर गुणाकार आपण केला तर किती येईल? 35चा वर्ग. 35चा वर्ग म्हणजे 1225 आणि ह्यांची बेरीज केली तर 48 येते आणि ह्यांची जर वजाबाकी केली तर 1177 येते. एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्रॅम 250 17 किलोग्रॅम 250 मिठाई होती. त्यातील 13,750 मिठाई विद्यार्थ्यांना खोक्यात किती शिल्लक राहते? साधी वजाबाकी 3.500 3 किलो 500 ग्रॅम. पर्याय क्रमांक 3. आपण शेवटच्या पानावर आलो मित्रांनो. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 असून उरलेल्या दोघांची लांबीची बेरीज समान आहे आणि त्रिकोणाची परिमिती 55 आहे. या दोन बाजू सारख्या आहेत आणि 14 आहेत. 55 वजा 14 एक लांबी वजा केली आपण 1 आणि 41 राहील. 41ला भागिले 2 दोघांची समान होती म्हणून एकाची 20.5 झाली. एका बागेत 20-60 फुलझाडे आहेत. त्यात 206 झाडे मोगऱ्याची, 515 झाडे जाईची, 618 झाडे सदाफुलीची, उरलेली झाडे गुलाबाची आहेत. या बागेत गुलाबाची शेकडा किती झाडे आहेत? तर 35%. पर्याय क्रमांक 2. 96,431 मधील दशक स्थानच्या अंकाची किंमत स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 1/200 पट. पर्याय क्रमांक 1. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रॉस कागद लागेल? 4 ग्रॉस कागद लागेल. पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, तर साधारणतः आपल्याला PSET-साठीची ही उत्तरपत्रिका आहे. आपल्याला जर काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा. ह्यात जर काही करेक्शन असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते करेक्शन करून आपणाला त्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकलं जाईल. चॅनलवर नवीन असता तर चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.